ब्रेकनंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना धक्का देणारी मोठी बातमी समोर आली आहे। राधाकृष्ण विखे पाटलांवर एका प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। विखे पाटील यांच्यासह एकूण 54 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विखे पाटील यांच्या आधिपत्याखाली असलेल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात कथित 8.5 कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह 54 जणांवर लोणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान साखर कारखान्यात कुठलाही अपहार झाला नाही असं पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटलांनी आपल्यावरचे आरोप फेटाळताना म्हटलंय। ज्यांनी जनाधार गमावलाय असे लोक आरोप करत असून त्यांचा बोलवता धनी कोणीतरी वेगळाच आहे असं म्हणत विखेंनी बाळासाहेब थोरातांवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय। दुर्दैवाने ज्यांचा जनाधार नाही आहे, ज्यांना काही कुठला, आता 8 वेळा या मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिलं, मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं। आता अशा लोकांनी किती आरोप केले नाही, काही जनतेचं काय यानं जनतेचा विश्वास संपादन नाही करता या लोकांना, आरोप करणाऱ्यांना। आता कारखान्याचे सभासद म्हणजे मूळ ज्या विषयावरती आरोप करतात त्यासाठी ते लाभार्थी नाही, त्याचा उसही नाही कारखान्याला, किंवा ज्या योजनेवरती आरोप करतात योजनेचे लाभार्थी नाही, ते फक्त राजकीयदृष्ट्या मला वाटतं त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहे। परंतु नांदेड जिल्ह्यातील पाणीसाठ्यात सातत्याने घट होताना दिसते आहे। जून महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। पर्जन्यमानाला विलंब झाल्यास नांदेडमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता। अमरावतीच्या धारणीमध्ये खासदार बळवंत वानखेडेंनी पाहणी दौरा केला आणि यावेळी त्यांनी पाणी टंचाईचा आढावा घेतला। दरम्यान प्रभावी उपाय योजना करण्याच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या। दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाअंतर्गत एनआयएची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि अत्याधुनिक उपकरणांसह बेहसरन घाटीमध्ये 3D मॅपिंग केलं जाते। संशयितांच्या जबाबांवर आधारित ही मॅपिंग दहशतवाद्यांचा एंट्री आणि एक्झिट पॉइंट ओळखण्यास मदत करणार आहे। सध्या 100 पेक्षा जास्त लोकांचे जबाब एनआयएने नोंदवलेत, तर या 3D मॅपिंगमुळे दहशतवाद्यांचा पळवाट मार्ग आणि त्यांच्या हालचालींचा तपशील उघड होण्याची शक्यता आहे। तपास यंत्रणा अत्यंत बारकाईने आणि उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने हल्ल्याच्या प्रत्येक पैलूचा छडा लावत आहे। पाहूयात पुढची बातमी। केंद्र सरकारने देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय। देशातील सामाजिक जडणघडणीवर मोठा दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय असल्याचं मानलं जात आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते, त्यांनी ही माहिती दिली। तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती आणि त्यानंतर हा निर्णय आल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। देशात जातनिहाय जनगणना होणार, केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक। देशात गेल्या काही वर्षात जातनिहाय आरक्षणाचा मुद्दा गाजतोय। या पार्श्वभूमीवर देशात जातनिहाय जनगणना केली जावी अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती। देशात कोणत्या जातीची किती संख्या आहे हे समोर यावं अशी भूमिका मांडण्यात येत होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला। 2025-26च्या सुरुवातीला देशभरात जातीय जनगणना केली जाईल असा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। काही राज्य सरकारांनी सर्वे करण्याचा प्रयत्न केला, पण राज्य सरकारने केलेल्या सर्वेत पारदर्शकता नव्हती असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं। आज दिनांक 30/4/2025 के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। भारतात ब्रिटिश राजवटीत 1872 मध्ये पहिल्यांदा जनगणना झाली। त्यानंतर 1931 पर्यंत ब्रिटिशांकडून जनगणना करण्यात आली, त्या जातीची नोंदणी करण्यात आली होती। 1951 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात पहिली जनगणना करण्यात आली। त्यानुसार केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नागरिकांचं जातीच्या आधारे वर्गीकरण करण्यात आलं होतं। देशात जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं सर्व राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी स्वागत केलंय। जो पिछड़े हैं
ऐसे पिछड़ों को न्याय देने हेतु बहुत ही सटीक इंपेरिकल डेटा ये सरकार के पास होगा और सरकार की योजनाएं इसके कारण जो डिजर्विंग है, जो सही है, जिनको मिलनी चाहिए, ऐसे लोगों तक पहुंचाने में एक बड़ी मदद मिलेगी। मंत्रिमंडळानं जो निर्णय घेतला, देशामध्ये जातगणना करण्याचा जो निर्णय घेतला, त्याबद्दल आम्ही सर्व देशातले ओबीसी भटके विमुक्त अतिशय आनंदित आहोत आणि आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो आहोत। सरकारनं, केंद्र सरकारनं घेतलेला निर्णय चांगला आहे की दूध का दूध पाणी का पाणी होईल। जे फुकट आरक्षण खात होते जास्तीचं, म्हणजे फुगून आकडा दाखवला होता त्यांनी की इतका ओबीसी संख्या आहे, ते चांगली गोष्ट आहे आता की किमान ते दूध का दूध पाणी का पाणी तरी होईल। केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला असला तरी अलीकडच्या काळात काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा लावून धरला होता, त्यामुळे केंद्र सरकारची काहीशी राजकीय कोंडी झाली होती। पण ऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं हा मास्टर स्ट्रोक खेळलाय। हम इसको वेलकम करते हैं, ये हमारा विजन है, इन्होंने अडॉप्ट किया, बहुत अच्छा। मगर हम चाहते हैं कि हमें डेट्स बताई जाएं, किस दिन तक ये सेंसस होगा, बजट में इसका पैसा आना चाहिए, अभी बजट में पैसा नहीं है, और फिर जो डेवलपमेंटल विजन है वो हमारे सामने प्रेजेंट होना चाहिए। देशात लवकरच जातनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। या देशात कोणत्या जातीची संख्या किती आहे याची आकडेवारी यातून समोर यायला मदत होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18।